नमस्कार मित्रांनो. सब्जेक्ट P2 एज्युकेशन इन कंटेम्पररी इंडिया अँड जेंडर स्कूल अँड सोसायटी या पेपरचा आपण अभ्यास करत आहोत. आज आपण 5.2 जेंडर बायस, जेंडर स्टेरिओटायपिंग अँड एम्पॉवरमेंट या कन्सेप्टची माहिती आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर चला पाहूया जेंडर बायस म्हणजे काय, जेंडर स्टेरिओटायपिंग म्हणजे काय आणि एम्पॉवरमेंट म्हणजे काय. म्हणजे ज्यांना मराठीमध्ये लिंग पक्षपात, लिंग साचेबद्धपणा आणि सबलीकरण असे मराठीमध्ये आपण मराठी भाषांतर करत असतो. तर ह्या तिघ कन्सेप्टची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. सुरुवातीला आपण लिंग पक्षपात याविषयीची माहिती या ठिकाणी घेऊया. आता लिंग बायस किंवा जेंडर बायस आपल्याला सगळ्यांना परिचित असा शब्द आहे. त्याचाच अर्थ आपण मराठीमध्ये वेगवेगळे शब्दप्रयोग त्याच्यासाठी वापरत असतो. जसे लिंगभेद असेल, लिंग पक्षात असेल, लिंग कल असेल, असे वेगवेगळे शब्द आपल्याला मराठीमध्ये त्यासाठी वापरलेले दिसतात. परंतु तिघांचा अर्थ हा या ठिकाणी एकच आहे. आता लिंगभेद म्हणजे काय, की लिंगाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणे, त्याला आपण लिंगभेद असे म्हणतो. उदाहरणार्थ स्त्रीला काही एखादे कार्य करण्यासाठी दूर ठेवणे किंवा एखाद्या पुरुषांपेक्षा स्त्रीला कमी अधिकार देणे, म्हणजे हा भेद, लिंगभेद आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे दोघांमध्ये सारखीच क्षमता असूनही काही बाबतीत आपण काही अधिकारांपासून असा भेद होताना आपल्याला दिसतो, त्यालाच आपण लिंगभेद असे संबोधतो. आता लिंग पक्षपात या ही जी काही संज्ञा आहे, या संज्ञेमध्ये मुख्यतः कोणकोणत्या गोष्टी अभिप्रेत आहेत त्या आपल्याला लक्षात येतील. तर त्यामध्ये अभिवृत्तीचा समावेश होतो, पूर्वग्रह आणि वागणुकीतील भेदभाव या गोष्टींचा अंतर्भाव असतात असं आपल्याला लक्षात येईल. आता लिंग पक्षपातमध्ये अभिवृत्तीमध्ये लिंगभेद करत असताना या गोष्टी विशेषतः लक्षात घेतल्या जातात. अभिवृत्ती लक्षात घेतली जाते. उदाहरणार्थ स्त्रियांची अभिवृत्ती आणि पुरुषांच्या अभिवृत्तीमध्ये फरक असतो, म्हणून पक्षात होताना दिसतो. काही दोघं लिंगांच्या बाबतीत पूर्वग्रह आपल्याला समाजाच्या दृष्टिकोनात दिसतात. उदाहरणार्थ अनेक समाजामध्ये अशी मानलं जातं की जे काम पुरुष करू शकतात ते स्त्रिया करत नाही, किंवा स्त्रिया जे करू शकतात ते पुरुष करत नाही. म्हणजे हा काही बाबतीत हा पूर्वग्रह, प्रिज्युडाइस असतो, तोही आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर लिंग पक्षपात होत असताना वागणुकीतील भेदभाव सुद्धा आपल्याला दिसून येतो. म्हणजे पुरुषांना असलेलं स्वातंत्र्य, स्त्रियांना असलेल्या काही गोष्टींच्या बाबतीत निर्बंध, असा भेद आपल्याला दिसून येतो. म्हणजेच वागणुकीतील भेदभाव, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश या लिंग पक्षपात या संज्ञेमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. तर चला पाहूया आता लिंग पक्षपाताची काय व्याख्या आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला कसा होतो. आता काही जे काही पुस्तक आहे, या पुस्तकातनं मी ही व्याख्या या ठिकाणी घेतलेली आहे. स्त्री आणि पुरुष हे बुद्धिमत्ता, वर्तन आणि अभिरुचीच्या बाबत भिन्न आहेत अशा गृहीतके व विश्वासांवर आधारित विचारांचे जाळे म्हणजे लिंग पक्षपात होय. मी अगोदरच आपण संकल्पना इंट्रोड्यूस करत असताना सांगितलं की लिंग पक्षपाता या 3 गोष्टींवर आधारलेले असते. जसे पूर्वग्रह आपण सांगितलं, वागणुकीतील भेदभाव असेल आणि अभिवृत्ती असेल. आता ह्या व्याख्येतनंही आपल्याला हेच लक्षात येतं की स्त्री आणि पुरुष काय आहेत, यांच्यामध्ये बुद्धिमत्ता, वर्तन आणि अभिरुची याबाबत भिन्न आहेत अशी काही गृहीतके समाजाने ऑलरेडी तयार केलेली आहेत. आणि ह्या विश्वासांवर आधारित एक विचारांचं जे जाळं आहे त्याला आपण लिंग पक्षपात असं म्हणतो. आता ॲक्च्युअली बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण तुलना करू शकत नाही, किंवा पुरुषांची जास्त असते आणि स्त्रियांची कमी असते, किंवा स्त्रियांची जास्त असते पुरुषांची कमी असते असं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते. परंतु सगळे स्त्रियांच्या बाबतीत आपण आणि सगळ्या पुरुषांच्या बाबतीत असं तुलना करू शकत नाही, किंवा असं शक्यही नाही. वर्तनाच्या बाबतीत असेल किंवा अभिरुचीच्या बाबतीत असेल, मात्र ह्यामध्ये जरी भिन्न आहेत किंवा भिन्नता आहे असंच गृहीत धरून जर चाललं आणि असे जे विचारांचं जाळं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्यालाच आपण लिंग पक्षात असं संबोधतो. दुसरी व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की एका लिंगभावाचे दुसऱ्या लिंगभावाप्रती असलेला पूर्वग्रह म्हणजे लिंग पक्षपात होय. जेंडर बायस इज ए प्रेफरन्स ऑर प्रिज्युडाइस टॉवर्ड्स वन जेंडर ओव्हर दी अदर. म्हणजेच आता एका लिंगभावाचे दुसऱ्या लिंगभावाप्रती, म्हणजे पुरुषांच्या स्त्रियांच्या प्रती किंवा स्त्रियांच्या पुरुषांच्या प्रती जो काही पूर्वग्रह आहे
वेगवेगळ्या बाबतीत, त्यालाच आपण लिंग पक्षपात असं संबोधतो. अशी सुंदर अशी व्याख्या या ठिकाणी ही दिलेली आहे. थोडक्यात एक दुसऱ्या लिंगाविषयी जे काही प्रिज्युडाईस किंवा पूर्वग्रह आपल्या मनामध्ये असतो त्याला आपण लिंग पक्षात असं संबोधतो. आता लिंग पक्षपाताची वेगवेगळी क्षेत्रे आहेत, त्या क्षेत्राची फक्त ओळख मी या ठिकाणी करून देतो. ज्या क्षेत्रांमधनं आपल्याला लक्षात येतं की लिंग बायस कसा निर्माण होतो, तर ती अनेक क्षेत्र आहेत. याच्यापैकी अजूनही खूप काही क्षेत्रे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पहिलं क्षेत्र आहे जन्म. आता जन्माला आल्याबरोबरच लिंग हे ठरवलं जातं बायोलॉजिकल डिफरन्सनुसार, म्हणून तिथूनच खऱ्या अर्थाने आपल्याला भेदाची सुरुवात होताना दिसून येतो. त्याचबरोबर लालन पालन व संगोपन आहे. मुलांचं लालन पालन आणि मुलींचं लालन पालन किंवा संगोपन याच्यामध्ये सुद्धा समाजामध्ये भेद होताना आपल्याला दिसून येतात. वेतनात तफावत असते. सेम काम दर्जाचं काम असलं तरी आज आपण जर पाहिलं तर पुरुषांना जास्त वेतन दिलं जातं, स्त्रियांना मात्र त्या दरम्यान कमी असतं असं आपल्याला लक्षात येईल. आता बऱ्याचशा अंशी कायदे झालेले आहेत म्हणून ही तफावत आपल्याला दूर होताना दिसते. लिंगाधारित भाषा प्रयोग असेल. आता स्त्रियांशी बोलताना आणि पुरुषांशी बोलताना भाषेचा प्रयोग सुद्धा आपला बदलतो. ते जरी व्याकरणदृष्ट्या योग्य असलं परंतु त्याच्यातनं भेद आपल्याला लक्षात येत जातं, म्हणजे लिंग भेदाला त्याही गोष्टी कारणीभूत असतात. पोशाख आहे, स्त्री पुरुषांच्या पोशाखांमध्ये तफावत दिसतं. नावे आहेत, नावांमध्ये सुद्धा आपल्याला तफावत दिसतो. स्त्रियांची नावे, पुरुषांची नावे, स्त्रियांच्या कामाची अदृश्यता. आता बऱ्याचशा ठिकाणी स्त्रिया या बाहेर जरी कामाला घेत जात नसत्या किंवा घरीच जरी घरकाम करत असल्या तर त्यांचं जे काही काम आहे दिवसातलं ते अदृश्य असतं. असं वाटतं ते काहीच काम करत नाही असं सर्रास समाज बोलताना आपल्याला दिसतं. याच्यातही तफावत आपल्याला दिसतं. सौंदर्य प्रसाधनाच्या वापरण्यामध्ये, कौटुंबिक व सामाजिक दर्जा असेल किंवा स्थान असेल याच्यामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आजही पाहिजे तेवढं किंवा त्या दरम्यान पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया कमी आपल्याला दिसतात. आहार असेल, आहाराच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तफावत दिसतो. धार्मिक गोष्टी बाबी असतील, आरोग्यविषयक बाबी असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर कामाची विभागणी असेल. स्त्री पुरुषांच्या कामाची विभागणी सुद्धा वेगवेगळी असते. घरातलं काम जे स्वयंपाकाचं काम असतं ते स्त्रियांनीच केलं पाहिजे हे समाजाने ठरवून दिलेलं आहे आणि ती एक म्हणजे मानसिकता, एक प्रिज्युडाईस माणसांच्या मनामध्ये किंवा समाजामध्ये तयार झालेला आहे. रूढी व परंपरा आहेत, व्यवसाय, जबाबदारी, नोकरी आणि लग्नाचं वयामध्ये सुद्धा आपल्याला तफावत होताना दिसते. अशी वेगवेगळी क्षेत्रे आहेत, त्या क्षेत्रांमध्ये आपल्याला लिंग पक्षपाताची अनेक उदाहरणे या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे लिंग पक्षपात दुसरं तिसरं काही नसून एक प्रिज्युडाईस आहे, एक पूर्वग्रह आहे की एखादा जेंडरातले लोक ते एखादी गोष्ट करू शकत नाही. हा जो काही प्रिज्युडाईस आहे त्यालाच आपण लिंग पक्षपात असं संबोधतो. दुसरी कन्सेप्ट आहे या ठिकाणी जेंडर स्टेरिओटायपिंग, लिंग साचेबद्धपणा. आता लिंग साचेबद्धपणा सुद्धा ही एक सुद्धा महत्त्वाची अशी संकल्पना आहे, तिला सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया. लिंग साचेबद्धपणा काय आहे आणि कोणत्या गोष्टीला लिंग साचेबद्धपणा म्हणावं. आता लिंग साचेबद्धपणा ही जी काही संकल्पना ही सामाजिक बदलाशी संबंधित अशी संकल्पना आहे की समाजाच्या जे काही बदल होत असतात किंवा त्याच्याशी ती संबंधित आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. धर्म, तत्वज्ञान, रूढी, परंपरा यातून ही संकल्पना या ठिकाणी उदयास आलेली आहे किंवा निर्माण झालेली आहे. धर्मातून, तत्वज्ञानातून, वेगवेगळ्या रूढी परंपरेतून या संकल्पनेची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. लिंग भूमिका स्वीकारावर या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने परिणाम होताना दिसून येतो. आज आपल्याला बऱ्याच समाजामध्ये जर आपण पाहिलं स्त्री आणि पुरुष त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आपल्याला दिसून येतात आणि त्या भूमिकेतूनच खऱ्या अर्थाने लिंग साचेबद्धपणा हा उदयास येतो, आपल्याला दिसत असतो. त्याचं वर्णन आपण पुढे करणारच आहोत. लिंग भूमिका ओळख निर्माण झाल्यावर त्यांच्या वर्तनावर सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. जसं मी सांगितलं की स्त्रियांची दिवसभरातली कामाची जी काही भूमिका असते, पुरुषांच्या कामात जी काही भूमिका असते, या दोघांचे भूमिकेतून किंवा लिंग ओळख झाल्यानंतर त्यांच्या वर्तनावर सुद्धा परिणाम होतो. उदाहरणार्थ ज्या वेळेस लहान मूल जन्माला येतं त्याला लक्षात माहीत नाही मी स्त्री आहे की पुरुष आहे,
परंतु हळूहळू त्याच्याशी जो समाज बोलतो वागतो, मग त्यालाही लिंग भूमिका कळायला लागतं की मी मुलगा आहे, मी मुलगी आहे. हा भेद त्याला लक्षात आल्याबरोबर त्याची ओळख पटली की आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत, त्यांच्या वर्तनावर सुद्धा परिणाम होताना दिसून येतो. मग मुलगा असेल तर त्याच्या वर्तनामध्ये वेगळे बदल आपल्याला दिसतात, मुलगी असेल तर त्याच्या वर्तनावरती वेगळे बदल आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतात. मग लिंग संबंधी हार्मोन जे असतात ते सुद्धा कारक कौशल्यांवरती या फरक टाकत असतात, प्रभाव टाकत असतात. जरी समाजातून किंवा सामाजिक बदलातून जरी ही संकल्पना उदयास येत असते, तरी सुद्धा जैविक बाबतीत किंवा नॅचरली स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात. त्या हार्मोनचा सुद्धा जी काही कारक कौशल्य असतात त्या कारक कौशल्यांवरती प्रभाव होताना दिसतात. म्हणून स्त्री ही इतर कारक कौशल्यांच्या बाबतीत पुरुषांच्या मागे आपल्याला दिसते, कारण त्या स्त्रीमध्ये असणारे ते हार्मोन्स त्याला जबाबदार असतात, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मुले व मुलीमधील जे काही वर्तन आहे ते वेगवेगळे असतात, आपल्याला वेगवेगळे दिसूनही येतात. मुलं जी काही असतात ती मुली जे असतात काही शांत असतात, सौम्य असतात. त्याचबरोबर मुले जे असतात ते अवजड असतात किंवा म्हणजे कठीण कार्य करायला त्यांना आवडतं, गोंगाट करतात किंवा गोंगाट करण्याची कृती त्यांच्याकडनं होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, हा जो काही लिंग साचेबद्धपणा आहे हा मुले आणि मुलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला दिसतो, या ठिकाणी दिसून येतो. आता काही उत्क्रांतीवादी विचारानुसार जर विचार केला तर कौटुंबिक व सांस्कृतिक घटक जैविक भेदावर परिणाम करतात किंवा त्यांचा परिणाम जैविक भेदावर सुद्धा होताना आपल्याला दिसून येतात. आता लिंग साचेबद्धपणा हा जैविक भेदाशी तर निगडीत आहे, परंतु त्याचबरोबर तो सामाजिक बदलांशी सुद्धा आहे, समाजाशीही रिलेटेड आहे. कारण समाजच जन्म झाल्याबरोबर मुलाला आणि मुलीला वेगवेगळी प्रकारची वागणूक देत जाते आणि तसा बदल त्यांच्या वर्तनामध्ये होत जातो. म्हणून हा जरी बदल आपल्याला जैविक भेदावर असला, त्याच्यावर परिणाम टाकणारा असला आहे, असं उत्क्रांतीवादी विचारानुसार सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. सामाजिक अध्ययन उपपत्तीनुसार जर विचार केला तर लिंग साचेबद्धपणाची माहिती व वर्तन अध्यापनाद्वारे सुद्धा संक्रमित करता येते किंवा होत असते, असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही जी काही लिंग साचेबद्धपणा आहे ह्या वेगवेगळ्या गोष्टीतून, वेगवेगळ्या कारणातून आपल्याला लक्षात येत असते किंवा समाजामध्ये त्याचं अस्तित्व आपल्याला दिसत असतं किंवा स्त्री पुरुष भेदाचंही एक महत्त्वाचं कारण या ठिकाणाहून निर्माण होत असतं किंवा लिंगभेदाचं कारण सुद्धा या ठिकाणाहून लक्षात येतं, कारण त्याची साचेबद्धपणामुळे आपल्याला या गोष्टी दिसत असतात. आता लिंग साचेबद्धपणा नेमकं काय, त्याची व्याख्या व अर्थ आपण या ठिकाणी समजून घेऊया. ओर्चल एटेल यांच्या मतानुसार लिंगभाव साचेबद्धपणा हा पुरुष व स्त्रियांविषयी विशिष्ट बाबी व वर्तणुकीचा विश्वास आहे. जेंडर स्टेरियोटाइप्स आर बिलीफ्स अबाउट द टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर्स ऑफ मेन अँड वुमेन. आता मी संकल्पनाची ओळख करून देताना तुम्हाला सांगितलं की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला नक्कीच आहेत, ती त्यांच्या वर्तनातून आपल्याला लक्षात येतं, बिहेवियर्सकडनं. आणि त्याचबरोबर समाजाचे काही बिलीफ्स आहेत किंवा आपले काही बिलीफ्स आहेत की स्त्री ह्या गोष्टी करतात, पुरुष ह्या गोष्टी करू शकतात, हे जे काही बिलीफ्स आहेत हे बिलीफ्स आणि त्यांच्या जन्मताच किंवा जैविक त्यांना प्राप्त असलेले वैशिष्ट्य या किंवा त्यांच्याकडनं घडणारे जे जे काही वर्तन आहे यावरनं लिंगभाव साचेबद्धपणा आपल्याला लक्षात येतो पुरुष आणि स्त्रियांच्या विषयी, असं ओर्चल एटेल यांनी आपल्या या व्याख्येतून अर्थ सांगितलेला आहे. आता साचेबद्धपणा हा खऱ्या अर्थाने संस्कृतीशी निगडीत आहे, त्याचबरोबर तो सार्वजनिक आहे आणि तो पूर्वग्रहावर आधारित सुद्धा असतो. बघा आता हा संस्कृतीशी निगडीत आहे. संस्कृतीशी निगडीत कसं आहे, आता जैविक भेद असणं हे आपल्या हातात नसतं किंवा ते समाजाच्या हातात नसतं, कोणत्या व्यक्तीच्या हातात नसतं. स्त्री किंवा पुरुष जन्माला येणं, आता स्त्री किंवा पुरुष जन्माला आल्यानंतर त्यांनी कोणत्या प्रकारचे वर्तन करावं, आता प्रत्येक मी मागे सांगितलं धर्मानुसार, तत्वज्ञानानुसार याच्यावर हे बदल आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ काही संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की वेगवेगळ्या विधी असतील किंवा वेगवेगळे कार्य असतील, स्त्रियांनी कोणती विधी केले पाहिजेत, पुरुषांनी कोणती केले, हे काय, हे संस्कृतीशी त्यांचं नातं जोडलं जातं आणि म्हणून संस्कृतीशी ते निगडीत असून तो सार्वजनिक आहे.
आणि तो सर्व दूर आहे, मग तो पूर्वग्रहावर आधारित असतो. आणि हा जो काही साचेबद्धपणा आहे हा पूर्वग्रहावर आधारित असतो. जसं आपण जर थोडा मागे इतिहास बघितला तर स्त्री ही नोकरीला जात नव्हती आणि ते बिलीफ्स काय होतं, पूर्वग्रह काय होतं की स्त्रियांचं काम फक्त घर सांभाळणं हा पूर्वग्रह होता. परंतु आता परिस्थिती बदललेली, पुरुषांच्या खांद्याला खांदा लागून स्त्री सुद्धा कार्यरत आहे. मग तो पूर्वग्रह आपल्याला दूर होताना दिसतो. म्हणजेच काय, ही जी संकल्पना आहे साचेबद्धपणा ही संस्कृतीशी जरी निगडीत असली, जरी सार्वजनिक जरी असली, तरी काही बाबतीत ती पूर्वग्रहावर आधारित असते असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग वॉल्टर लिपमनने सुद्धा 1992 मध्ये स्टेरिओटाईप हा जो काही शब्द आहे हा सर्वप्रथम सामाजिक शास्त्रात त्यांनी वापरलेला आहे आणि त्याचा अर्थ मस्तिष्कातील चित्रे म्हणजे पिक्चर इन अवर हेड असा त्यांनी अर्थ केलेला आहे. आता खूप सुंदर असा अर्थ दिलेला आहे की पिक्चर इन अवर हेड, की आपण जर विचार केला की आपल्या मनामध्ये एखाद्या स्त्रीविषयी काय पिक्चर आहे, आपल्या मनामध्ये कोणते विचार आहेत, पुरुषाविषयी आपल्या मनामध्ये कोणते विचार आहेत, प्रत्येकाने जर थोडासा विचार केला तर आपल्याला वेगवेगळे विचार येतात आणि त्या विचारांमध्येच भेद आपल्याला लक्षात येतो. खूप सुंदर असं वॉल्टर लिपमन यांनी या ठिकाणी सांगितले की मस्तिष्कातील चित्रे एक इमेज आहे आपल्या मस्तिष्कामध्ये, आपल्या माइंडमध्ये किंवा आपल्या हेडमध्ये तयार झालेली ही भेदाचे एक आहे. म्हणून सामाजिक शास्त्रामध्ये लिपमनने हा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला दिसतो. हे झाले लिंग साचेबद्धपणाची संकल्पना, त्याचे अर्थ. आता एम्पॉवरमेंट पाहूया. आता तिसरी संकल्पना या टॉपिक मधली ती म्हणजे सबलीकरण, एम्पॉवरमेंट. आता एम्पॉवरमेंट हा शब्द सुद्धा आपल्याला बऱ्या अंशी गेलेला असेल, माहिती आहे. सबलीकरण करणे म्हणजेच काय की एखाद्याला त्याची जे काही आत्ताचं स्थिती आहे त्या स्थितीवरचा जर आपल्याला प्रगती करायची असेल तर ते प्रगती करण्यासाठी केलेले जे काही प्रयत्न असतात त्यांना आपण सबलीकरण करणं असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. मग सबलीकरणामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे? सर्वप्रथम ही जी काही कन्सेप्ट आहे सबलीकरणाची 1960 मध्ये अमेरिकेत झाल गटांनी सर्वप्रथम या संकल्पनेची मांडणी केली. त्यानंतर ह्या संकल्पनेचा उदय जो आहे किंवा उगम जो आहे तो गरिबांसाठी च्या सबलीकरणासाठी सर्वप्रथम वापरला गेला. म्हणजे गरिबांच्या उद्धारासाठी किंवा त्यांची जी स्थिती आहे त्या स्थितीतनं त्यांना दूर करण्यासाठी किंवा ती सुधारण्यासाठी ही संकल्पना सर्वप्रथम वापरली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर देशातील गरीबच आठवू शकतात अशी जी विचारसारणी होती, म्हणजेच काय, ह्या विचारसरणीतून त्यांचं सबलीकरण कसं करता येईल हा विचार पुढे आला आणि तेव्हाही या संकल्पनेचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. व सबलीकरण अनेक बाबींच्या विकासातून साध्य होऊ शकते हा विचार पुढे आला. आता सबलीकरण करणे म्हणजे काय की एखादी व्यक्ती किंवा एखादा समाज ज्या बाबतीत मागे असेल, इतरांच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्यांच्या प्रवाहात जर त्या व्यक्तीला त्या समाजाला आणायचं असेल तर त्या बाबतीत ज्या बाबतीत जे मागे असतील त्या बाबी साध्य करावं, त्यांचं सबलीकरण करून त्यांचा विकास घडून आणणं हे आपल्याला सबलीकरणामध्ये अपेक्षित असतं. म्हणून ते सबलीकरण अनेक बाबी असू शकतात. आता एखादी व्यक्ती कोणत्या बाबतीत मागे आहे ते ओळखून घेऊन त्याच्या बाबतीत सबलीकरण होऊ शकतो. म्हणून सबलीकरण अनेक बाबींच्या विकासातून साध्य होऊ शकतो असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे सबलीकरण करत असताना निवड करण्याची कुवत म्हणजे डिसिजन मेकिंग किंवा सिलेक्शन ही कुवत व त्यासाठी प्रयत्न करून मिळवण्याची ती कृती असते. समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्वतःचं त्याचं एम्पॉवरमेंट त्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी शिक्षण हा एक मार्ग असतो. मग आता शिक्षण घेणं म्हणजे नेमकं काय करणं, शिक्षणातनं चांगल्या गोष्टी साध्य करणं, चांगलं स्किल डेव्हलपमेंट करणं, ज्या स्किलचा वापर त्याला त्याचा सबलीकरणासाठी करता येईल. मग त्यासाठी त्याला योग्य त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टींची निवड करता आली पाहिजे, म्हणजे डिसिजन मेकिंग असलं पाहिजे. ती कुवत त्याच्यामध्ये निर्माण करणे आणि ती कुवत निर्माण करण्यासाठी त्याने सतोदिन प्रयत्न करणे आणि ते प्रयत्नातून त्याने ते मिळवणं, त्या कृतीला सबलीकरण असं म्हणतात. ती एक प्रोसेस आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर महिला सबलीकरण शी संबंधित ही संकल्पना या ठिकाणी वापरण्यात येते. त्यामध्ये महिलांच्या बाबतीत जर त्यांच्यामध्ये क्षमता निर्मिती करणे, त्यांचं कल्याण करणे, त्यांना दारिद्र्यातून दूर करून दारिद्र्य निर्मूलन करणे, समानता, समान हक्क इत्यादी त्यांना प्रदान करणे इत्यादी पैलूंशी
ही संकल्पना निगडीत आहे असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे सबलीकरणामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे, अनेक कौशल्यांच्या विकासांचा समावेश आहे. वेगवेगळ्या व्यक्तीशी निगडीत वेगवेगळ्या अर्थाने सबलीकरणाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी घेता येतो. मग आता सबलीकरणाचा अर्थ काय आहे, सबलीकरणाची वेगवेगळ्या व्याख्या काय आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहूया. मोसर जे आहेत यांनी सबलीकरणाची व्याख्या मांडलेली या पुस्तकातनं मी सोर्स आपल्या या ठिकाणी दिलेला आहे, त्या पुस्तकातनी व्याख्या मी घेतलेली आहे. सक्षमीकरण म्हणजे स्त्रियांनी त्यांच्यातील आत्मविश्वास आणि अंतर्गत शक्ती यात वाढ करण्याची गरज होय. आता सक्षमीकरण म्हणजे काय, तर स्त्रियांनी त्यांच्यातील आत्मविश्वास, जोपर्यंत स्त्रियांमध्ये कॉन्फिडन्स आत्मविश्वास निर्माण होत नाही आणि त्यांच्यात अंतर्गत ज्या काही शक्ती आहेत किंवा त्या शक्तींमध्ये वाढ करण्याची गरज निर्माण होत नाही किंवा गरज आहे, हा भाव त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांचं सक्षमीकरण होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते पुढे अजून असं म्हणतात की दुसऱ्यावर स्वामित्व स्थापित करण्यापेक्षा संघटित होऊन अंगभूत क्षमतांचा आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने विकास करून निर्णायक प्रश्नांबाबत निर्णय घेणे व संसाधनावर नियंत्रण प्रस्थापित करणे आणि अडवणुकीला आव्हान देणे म्हणजे सबलीकरण होय. आता या सबलीकरणाच्या व्याख्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. थोडेसे आपण त्या व्याख्येकडे जाऊया. दुसऱ्यावर स्वामित्व स्थापित करण्यापेक्षा, आता एखाद्याला वरती आपला प्रभाव टाकणे किंवा त्याच्यावरती सत्ता गाजवणं ह्याला आपण सबलीकरण म्हणत नाही. तर काय करायला पाहिजे, त्याच्यावर स्वामित्व स्थापित करण्यापेक्षा संघटित होऊन अंगभूत क्षमतांचा, मग काय करायचं, अनेक लोकांना एकत्रित आणून त्यांचं संघटन करून आणि जे काही अंगभूत क्षमता आहेत, ज्या आवश्यक क्षमता आहेत त्या क्षमता, आता आवश्यक क्षमता कोणत्या, दैनंदिन जीवन किंवा आत्मनिर्भर होण्यासाठी ज्या काही आवश्यक क्षमता असतील त्या क्षमता विकसित करून आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने विकास करून मग ह्या क्षमता जर निर्माण केल्या, जसं मग स्वतः काहीतरी रोजगार निर्मिती करणे ही अंगभूत क्षमता आहे. जर प्रत्येकाला स्वयंभू जर बनायचं असेल तर स्वतःच्या पायावर जे आपण उभं राहणे असं म्हणतो, त्यासाठी ज्या क्षमता आवश्यक असतात त्या क्षमताचा विकास करून निर्णायक प्रश्नांबाबत निर्णय घेणे. मग कधी कधी असा प्रसंग येतो की दोन बाबींपैकी योग्य बाब आपल्याला निवडता आले पाहिजे, दोन मार्गांपैकी योग्य मार्ग आपल्याला निवडता आला पाहिजे. मग असं ज्या वेळेस आपल्याला निवड करण्याची वेळ येते, निर्णय घेण्याची वेळ येते, त्यावेळेस निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर संसाधनावर नियंत्रण प्रस्थापित करणे. वेगवेगळे रिसोर्सेस आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, परंतु त्या रिसोर्सेसचा योग्य वापर करता आला पाहिजे, त्याच्यावर योग्य नियंत्रण करता आलं पाहिजे आणि अडवणुकीला आव्हान देणे म्हणजे सबलीकरण. आणि जर आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये एखाद्या व्यक्तीचा असेल, एखाद्या बाबीचा जर आपल्याला अडवणूक होत असेल तर त्याला आव्हान आपल्याला देता आलं पाहिजे. या गोष्टी साध्य करणं म्हणजेच सबलीकरण होय, अशी व्याख्या मोसर यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता सबलीकरणासाठी काही आवश्यक घटक आहेत, ते आवश्यक घटक किंवा आवश्यक क्षेत्र आहेत ते क्षेत्र आपण पाहूया. आता स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचं सबलीकरण करणं म्हणजेच काय, त्यांची आर्थिक स्थिती सुधारणं. आज दारिद्र्यामध्ये गेल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचं दारिद्र्यात असेल, त्याची प्रगती होऊ शकत नाही, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आर्थिक सबलीकरण करणं गरजेचं आहे. सामाजिक आहे, समाजामध्ये जे काही दुय्यम स्थान आपण स्त्रियांना देत असतो तर त्या बाबतीत सुद्धा आपल्याला सबलीकरण करण्याची गरज आहे. तर त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर आपण स्थान दिलं, त्यांना समावेश केलं किंवा अधिक प्राधान्य दिलं, जसं आपण रिझर्वेशन म्हणतो स्त्रीला, तर या दृष्टीने सुद्धा सामाजिक सबलीकरण त्यांचं होऊ शकतो. राजकीय सबलीकरण सुद्धा आहे. राजकीयमध्ये सुद्धा आता आपल्याला रिझर्वेशन दिसतं की स्त्रियांना यामध्ये सुद्धा भाग घ्यावा, यासाठी या गोष्टी होताना आपल्याला दिसतात. माहिती व ज्ञान आहे, माहिती व ज्ञान मिळवण्यामध्ये सुद्धा सबलीकरणची गरज असते. शारीरिक सबलीकरण आहे, आत्मविश्वास निर्माणमध्ये आहे की काही स्त्रियांमध्ये क्षमता असतात परंतु स्वतःवर आत्मविश्वास नसतो. तो आत्मविश्वास जर निर्माण केला तर त्या त्यांच्या क्षमतांचा वापर त्यांच्या चांगलं जीवन जगण्यासाठी नक्कीच ते करू शकतील. स्वावलंबन आहे, स्वावलंबन
करण्यासाठी किंवा स्वावलंबनसाठी तत्पर करण्यासाठी आपल्याला सबलीकरणाची गरज स्त्रियांसाठी असते. आणि अंतर्गत जे काही सुप्त शक्ती आहे त्या शक्तींचा सुद्धा विकास करणं या बाबतीत सुद्धा आपल्याला सबलीकरण करता येऊ शकतं. म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा त्यांच्यामध्ये ज्या काही क्षमता असतील, जे कौशल्य असतील, त्या कौशल्यांचा खऱ्या अर्थाने विकास करून ते सबळ होऊ शकतात, सबलीकरण त्यांचं होऊ शकतं. अशी वेगवेगळी क्षेत्र आहेत, वेगवेगळे घटक आहेत, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर सबलीकरणाची क्षेत्रे. आता सबलीकरणाची मागची जी होती ती घटक होते, आता सबलीकरणाची क्षेत्र आहेत. आता ती घटक जर साध्य करायची असतील तर क्षेत्रे आपल्याला काय कोणते घेता येतील त्या विषयात आता माहिती घेऊया. तर पहिलं आहे शिक्षण. शिक्षणाने त्यांचं स्वावलंबन देऊ शकतो. आर्थिक सपोर्ट देणं, आर्थिक मदत करणं, त्याच्याने त्यांना स्वावलंबन आपण करू शकतो. व्यक्ती विकासासाठी ज्या काही आवश्यक बाबी ते त्यांना आपल्याला पुरवणं, तर त्याच्यातनं आपल्याला सबलीकरण साध्य करता येऊ शकतो. जाणीव जागृती निर्माण करणे हे एक सुद्धा सबलीकरणाचं एक महत्त्वाचं क्षेत्र होऊ शकतं. नेतृत्व विकास करणं, स्त्रियांमध्ये जर नेतृत्व गुण असतील तर ते विकास करणं. आणि संघटन करणं, स्त्रियांचं संघटन करून त्यांचं सबलीकरण आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतं. अशी वेगवेगळी क्षेत्र आहेत, घटक आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सबलीकरणासाठी उपयोग करू शकतो. आता महिला सबलीकरणाची काही दर्शके आहेत, ती दर्शके आता आपण पाहूया. ही दर्शके मला या पुस्तकातनं या सोर्स दिलेल्या या पुस्तकामध्ये वाचायला मिळाली. स्त्रियांचा स्वबोध नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे परावर्तित करणे. आता जी काही निगेटिव्ह थिंकिंग असेल ती पॉझिटिव्हकडे कशी परावर्तित करता येतील या गोष्टींचा विचार करणं आणि त्या गोष्टीसाठी तत्पर करणे हा एक महत्त्वाचा दर्शक या ठिकाणी स्त्री सबलीकरणासाठी होऊ शकतो. कारण निगेटिव्ह थिंकिंग कधीच आपल्याला एक गोष्टी साध्य करू देऊ शकत नाही. म्हणून एखाद्या बाबीकडे कशा पॉझिटिव्ह दृष्टीने कसं पाहिलं पाहिजे या गोष्टी या ठिकाणी आत्मसात करता येतात. आत्मसन्मान व आत्मविश्वासात वाढ. प्रत्येकामध्ये जर आपण सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ इस्टीम निर्माण केली आणि आत्मविश्वास निर्माण केला तर कोणती स्त्री ती तिच्या जी काही स्थिती त्यातनं बाहेर निघण्यासाठी सबळ होऊ शकते किंवा तत्पर होऊ शकते. स्त्रियांच्या माहितीचा दर्जा वाढविणे. जे काही वुमेन्स नॉलेज आहे त्या नॉलेजचाही दर्जा आपल्याला या ठिकाणी वाढवता येऊ शकतो, त्यातनं त्यांचं सबलीकरण करता येईल. शिक्षण आणि कौशल्य पुरवणे, योग्य ते एज्युकेशन देणं, योग्य ते म्हणजे काही स्किल डेव्हलपमेंटसाठी. आता जनरली काय होतं की शिक्षण म्हणजे नोकरी आपण असा अर्थ देतो, तर शिक्षणाचा अर्थ तो नाही की नोकरी मिळवणं, परंतु शिक्षणातून काही अशी कौशल्य त्यांनी आत्मसात केली पाहिजे ज्याचा वापर करून तो प्रत्येक व्यक्ती त्याचं जीवन समृद्ध करू शकेल. म्हणून स्त्रियांमध्ये अशी कौशल्य निर्माण करणं की ज्या कौशल्यातून ते आपले जीवन सुकर करेल किंवा आपलं सबलीकरण करेल. स्त्रियांच्या हक्कांची जाणीव आणि जागृती. आता जाणीव जागृती हे एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. तर तिचे जे काही हक्क आहेत त्या हक्कांची जाणीव आणि जागृती करून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रत्येक स्त्रीमध्ये कॅपॅसिटी निर्माण केली पाहिजे डिसिजन मेकिंगची, की कोणतीही परिस्थिती असल्यावर तिने तिचा निर्णय घेतला पाहिजे, त्या निर्णयातून योग्य तो म्हणजे मार्ग तिला शोधता आला पाहिजे. विचार व्यक्त करण्याचा क्षमतेचा विकास. आता ही जी काही डेव्हलपमेंट आहे, हा जे काही ही जी क्षमता आहे ती प्रत्येकामध्ये असते, परंतु त्या आत्मविश्वास नसतो. म्हणून एक ॲबिलिटी निर्माण करावी की आपण कोणत्या प्रकारचा विचार करून कोणत्या प्रकारची कृती करू शकतो. म्हणून विचार व्यक्त सुद्धा करता आला पाहिजे. प्रत्येकामध्ये विचार आला तर तो विचार व्यक्त करता आला पाहिजे, तो मनात ठेवून उपयोग नाही. म्हणून त्याचबरोबर मानवी हक्काच्या हिंसेविरुद्ध सामना करण्याची क्षमता. जे काही स्त्रियांच्या मानवी हक्कांच्या बाबतीत जर आपण सांगितलं की अनेक शोषण त्यांचं होत असतं अनेक हक्कांच्या बाबतीत, तर त्यांना त्या अशा परिस्थितीत सामना करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. हे सुद्धा एक महत्त्वाचं दर्शक, सबलीकरणाचं दर्शक या ठिकाणी आहे. अशी वेगवेगळी क्षेत्र आहेत ज्याच्यातनं स्त्रियांचं सबलीकरण होऊ शकतं. मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 कन्सेप्ट पाहिला. एक जेंडर बायस, जेंडर स्टेरिओटायपिंग अँड एम्पॉवरमेंट.
या तिघं कन्सेप्ट आपल्याला समजले असतील. अधिक माहितीसाठी तुम्ही या पुस्तकांचा संदर्भ घेऊन किंवा ह्या पुस्तकांचा अभ्यास करून अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. अपेक्षा करतो या तिघं कन्सेप्ट आपल्याला समजले असतील. इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच.